मला माहिती की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तिघं माझ्यापासून ते लपवताय। ते काय ते मला माहित नाहीये। मी रात्रभर खूप विचार केलाय आणि मग मी ठरवलं, जर मी लग्न केलं नाही, जर काही प्रॉब्लेम होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही। पण मला वाईट नाही वाटत आहे। हा म्हणजे थोड्या काळासाठी वाईट वाटेल, पण मी नॉर्मल होईल नंतर। मी ना एक काम करते, मी उद्या शंतनूच्या मॉमला फोन करून सांगते आम्ही ठरवलं होतं लग्न करायचं, पण आता आम्ही लग्न नाही करणार होतो। अच्छा, अरे देख, तुझे जो करने का है वो तू कर, लेकिन कल हम लोग जो बोले ना उसका मतलब ये नहीं था कि तू शादी मत कर। म्हणजे आम्ही फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की तुझ्या शादीमध्ये तुला कदाचित संघर्ष करायला लागेल, आणि कदाचित जर संघर्ष करायला लागला ना तर तू तयार रहा। बघ, हम दोनों तो लड़ने वाली है, तुझी साथ पाहिजे होती। हो, पण समजा हरलो तर तुला मानसिक धक्का बसू नये म्हणून आम्ही तसं बोललो। हे बघ बाळा, तुझं लग्न होऊ नये असं कधीच म्हणणार नव्हतं ग आमचं। फक्त जे काही ठरवशील, जो काही निर्णय घेशील, तो शंतनूला विश्वासात घेऊन त्याच्याशी डिस्कस करून मग ठरव। आणि डायरेक्ट मॉमला वगैरे फोन करू नकोस त्याच्या, त्यामुळे त्याचे मॉम बरोबरचे संबंध बिघडतील ना बाळा। म्हणून म्हटलं जे काही करशील ना कर तू, पण शंतनूशी एकदा बोल। बाकी तुझे जे काही निर्णय असतील ना, जे काही, आम्ही आहोतच तुझ्यासोबत। साहेब, त्या वर्दे मॅडम आल्यात। वाह वाह, इतक्या वर्षांनंतर सत्यजित वालेकर, शर्मिष्ठा वर्देंना तुम्हाला भेटावंसं वाटतंय, म्हणजे तुमचे दिवस नक्कीच पालटलेत। फक्त सावध राहा। शंतनू साहेब पण आलेत त्यांच्यासोबत। कदाचित आपली तब्येत बरी नाही ना, शंतनू साहेबांनी मॅडमला सांगितलं असेल। त्यांना घेऊन येऊ का इकडे? नको बोलके, नको। तुम्हाला ती बाई माहिती आहे का? नाही माहित ना? मला माहिती आहे। मला असं बेडवर बघून तिला संशय येईल, मग मला एक्झॅक्टली काय झालंय याची माहिती ती शोधून काढेल। पोलिसांपेक्षा सॉलिड नेटवर्क आहे तिचं, खबरी नेटवर्क। त्यावरती लाखो रुपये मोजतीये। बोलके, आज मला जे झालंय ते याच घरात राहील, या घराच्या बाहेर जाता कामा नये। ठीक आहे साहेब, मग तुम्ही बिझी आहे, नंतर या असं सांगू का? नको, तसं पण नको। तिला तिचा अपमान वाटेल, आणि ती बाई अपमान कधीच सहन करत नाही। जर का कोणी अपमान केलाच, त्याचं जगणं ती कठीण करून टाकते। तसं पण नको। आधीच एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्यात त्या बाईची भर नको आहे मला। मग काय सांगू साहेब त्यांना? हो बोलके, आधी त्यांना लॉनवर बसवा, काय हवं काय नको ते विचारा। चहा, कॉफी, सरबत, एनिथिंग।
आणि मी आंघोळीला गेलो असं सांगा. आता येतोय म्हणून सांगा त्यांना. आणि हो, तुम्ही तिथे थांबू नका. पण साहेब, तुम्हाला त्रास झाला तर? बोलके. ठीक आहे, मी त्यांना लॉनवर थांबायला सांगतो. बघितलंस ना काय झालंय ते. तू गेलीस दोघांची जबाबदारी माझ्यावर टाकून आणि मी बसलो इथे काळजी करत. सत्यजित आणि विश्वजित मध्ये एकाची निवड करायची वेळ आली आता माझ्यावर. देवा देवा, त्या शर्मिष्ठावर देत की नाही, ते आल्यात सत्यजित साहेबांनी भेटायला आल्यात. शर्मिष्ठावर दे की वर्षानंतर काहीतरी घडलंय नक्की, त्याशिवाय ही बाई इथे नाही येणार. ते काय माहित नाही मला, पण म्हटलं तुम्हाला माहिती द्यावी. नाही ते बरं केलं असेल. फोन आहे वेळ, फोन आहे की काढ काढ. दिशाचा नाही तर ममताईंचा फोन जरा डायल कर आणि मला दे. हा, मी बोलत असेल जरा तू बाहेर थांब. आणि कोणी शिळ वाजवतंय ते येते की. भाषी ती हळूच वाजवतात बघ, कोणी आलं तर गपचूप. हा, ते वाजव वाजव आता. अरे वा, फर्स्ट क्लास. हे अशी वाजवायची. हा लावलास? हा, जा जा तू जा. हॅलो. हॅलो, आबा बोलतोय. हा बा, बोला. मी काय म्हणतो, शर्मिष्ठानं तुला ओळखलं नाही ना? का? काय झालं? नाही नाही, ती इथं आली आहे सत्यजितला भेटायला. काय? कशासाठी? तू आजारी असेल हे कळलं असेल तिला म्हणून आली असेल चौकशी करायला. सत्यजित आजारी? काय झालं त्याला? ते नंतर सांगतो ग, पण तुला नक्की ओळखलं नाही ना? नाही म्हणजे तिने ओळखलंय मला, पण ते फक्त मलाच सांगितलंय तिने, माझ्याखेरीज कोणालाच नाही दुसऱ्याला. बापरे, आज तिनं तोंड उघडलं नाही म्हणजे मिळवलं. नाही नाही, मी बोलू का तिच्याशी? नको नको, तू नको बोलू. कारण ती इथे आहे, तुला कसं कळलं म्हणून तुला विचारणार. मग इथून सांगणार मीच असणार, हे ती ओळखणार. आणि मग कसं आहे, आपण एकमेकांना भेटलोय तिला कळणार. आणि ती जर हे सगळं सत्यजितला बोलली तर सत्यजित काही जिवंत ठेवणार नाही. नाही आबा, असं बोलू नका. तुमच्याखेरीज मला दुसरा कुठला आधार नाही हो. नाही सांगणार ती. अरे तिच्यावर कसला विश्वास ठेवतोस तू? काहीतरी करायला हवं रे बाबा. हे जेलमध्ये आहे मी, आता बाहेर कसा पडणार आणि इथून काय करणार ग? आबा, हे बघा, तुम्ही शांत व्हा. जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं ना आबा, तेव्हा सगळं नशिबावर सोडून द्यायचं असतं. हे बघा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. बघू, जे होईल ते होईल. कोणतरी येत आहे, मी ठेवतो हा फोन. बोलते आले. काय कुठं काय? सत्यजित साहेबांनी ह्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय तुला. वय. हा, हे इथून कुठेही बाहेर जाता कामा नये. वय. ठीक आहे ना? वय. नक्की ठीक आहे ना? एकदम. हा, येतो मी. जा तिच्या मागे जा, त्यांच्यावर लक्ष ठेव. ते काय बोलतायत ते नीटपणे ऐक. हा, पण दिसू नको सत्यजितला. जर दिसला तर जीव घेईल तुझा तो. मी ते दरवाजा बंद करू काय जातो का? म्हणजे ते बोलकेनं बघितलं तर वगैरे राहणार नको. लाव 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 लाव. हा, कोण आलं होतं बोलताना? विश्वजित. कुणाशी बोलत होतास याआधी? ते माझ्या ऑर्डर्ससाठीचे फोन येत होते ना, त्यांच्याशी बोलत होते. ऑर्डरचे फोन येत आहेत?
मी तर असं ऐकलं की तुला ऑर्डर्स मिळणं बंद झालंय म्हणून. मी बोलू का कोणाशी? माझ्या ओळखीच्या लोकांशी बोलले तर ते देतील तुला ऑर्डर्स. अगदी तू तसा असलास तरी. नाही, नको नको नको, मला त्या ऑर्डर्सची गरज नाही. मी बरी आहे. फोन कशाला केला होतास? मी कालही मिस्ड कॉल दिला होता तुला, माझी आणि माझ्या कामाची आठवण राहावी म्हणून. आता मी तुला फोन केलाय तो एका वेगळ्या कारणासाठी. एक गंमत सांगायची. बरं, आत्ता मी कुठं उभी आहे सांग? तुला कसं माहित असणार? अरे आता मी सत्यजित कडे आली आहे. बरीच वर्ष झाली ना त्याला भेटून. काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या. ओके, बाय. हॅलो हॅलो हॅलो. वा वा वा. आज मी आजारी असल्याची खबर इतकी पसरली की आज चक्क ॲडव्होकेट शर्मिष्ठा वर्दे इथे आल्यात. बोला मॅडम, बोला. इतक्या वर्षांपूर्वी या बंगल्याकडे पाठ फिरवली होती मी, आणि आज अचानक मी इथे. तुला आश्चर्य नाही वाटलं सत्यजित? खुलासा करते, तेव्हा मी नाती तोडली नव्हती. फक्त काही काळ दूर राहायचं ठरवलं होतं. कारण विश्वजित फरार झाला, त्याचं खापर माझ्या माथी मारलं गेलं. आय नो. मानसी सरनाईकच्या मर्डरच्या वेळी मी तर इथे नव्हतो, त्यामुळे तुमच्यात आणि आबांच्या मध्ये काय झालं हे तुम्हाला माहित, आणि मानसीचा नेमका खुनी कोण हे पण तुम्हाला माहित. तर तुम्ही विश्वजितचं नाव घेतलं म्हणून मग मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुझी बायको प्रतीक्षा तेव्हा तिथं होती. तिने नाही सांगितलं तुला काहीच? प्रतीक्षा ती काय बोलणार? ती तर कारणच शोधत होती मला सोडून जायचं. मानसीचा मर्डर झाला आणि ती सोडून गेली. गेल्या 20 वर्षात विश्वजितला शोधण्याचा प्रयत्न नाही केलास? तेव्हा गरज वाटली नाही आणि आजही गरज वाटत नाही म्हणून? गरज आहे ना, मला तो सापडतच नाही. कशासाठी गरज आहे त्याची? याला 2 कारण आहेत. त्यातलं एक कारण तर आमच्या वकील साहेबांना माहिती आहे. काय शंतनू बोलला नाहीस? मी विश्वजितला का शोधतोय सांगितलं नाहीस का मॅडमना? आम्ही आमचे क्लायंट्स डिस्कस करत नाही. घरी नाही आणि कुठेच नाही. हो यस, सॉरी. सध्या तरी भालेकर इंडस्ट्रीज हे शंतनूचे क्लायंट्स आहेत. जर कळलं की विश्वजितची गरज का आहे तर कदाचित मी मदत करू शकेन. पण माहिती विश्वजित कुठे आहे? छे, अरे मला कसं माहित असेल? पण जर कारण कळलं तर काही ॲडवाइस देऊ शकेन. ओके. मला कंपनी लिस्टिंग साठी पाठवायची. ओ, पब्लिक लिमिटेड आणि शेअर्स मार्केटमध्ये आणायचे. हो. शंतनू, तुला कोणीतरी एक मालक निवडावा लागणार. मॉम, जोवर शेअर्स दोन्ही मालकांचे आहेत तोपर्यंत मला दोघांचंही ऐकावं लागेल. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? म्हणजे कुठल्या संदर्भात बोलताय? रिलॅक्स सत्यजित. सध्या तरी हा तुझा प्रॉब्लेम नाहीये, कारण तुझे शेअर्स कोण विकत घेतं याच्याशी तुला काय देणं घेणं. सध्या तरी मला सेबी समोर जायला दुसरा डायरेक्टर हवा आहे. एक डायरेक्टर घरात असताना विश्वजीतची काय गरज आहे? आमचे आबा श्री यशवंत भालेकर तया करायलाच तयार नाही. असं एरवी मी सह्या मिळवून देऊ शकत होते, पण काय नाही. तेव्हा 20 वर्षांपूर्वी मी यशवंत भालेकरांना म्हटलं होतं मी तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही. आणि माझ्या तोंडातून एकदा शब्द गेला की तो माझ्यासाठी कायदा ठरतो, नियम ठरतो, आणि तो मी कधीच मोडत नाही. हा, पण त्यांना न भेटता मी सह्या मिळवून देऊ शकते.
कोणाच्या? अर्थात यशवंत भालेकरांच्या. कशा? आता सगळे पत्ते कसे ओपन करू मी तुझ्याकडे सत्यजित? निघते मी. कळव मला. आणि हो, तब्येतीची काळजी घे. काही गंभीर आजार असेल तर कळव मला. माझे क्लायंट्स आहेत, डॉक्टर्स, सर्जन्स. अरे, फोन कट का केला शंतनू? प्रत्येक फोन घ्यायचा असतो, कारण कुठला कॉल आपलं नशीब कसं बदलेल हे सांगता येत नाही. काय सत्यजित? ऍडव्होकेट शर्मिष्ठा वर्दे, तुम्ही इतक्या सुद्धा बदलल्या नाही. तू तरी कुठे बदललायस? चल येते. मिस्टर भालेकर, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मला एक अर्जंट कॉल आहे, मी तुम्हाला नंतर येऊन भेटतो. टेक केअर. May I come in, sir? येस, कमिंग. गुड मॉर्निंग सर. अरे वा, आज एकदम सॅल्यूट वगैरे. एकदम आमची इज्जत वाढली म्हणायची. काय माहित परत असं कधी तुम्हाला सल्यूट करायला मिळेल न मिळेल. म्हणजे तुमची सस्पेन्शन ऑर्डर निघाली आहे सर. सीपी साहेबांच्या सह्या बाकी आहेत. ते बाहेर गेलेत म्हणून पेंडिंग आहे. एकदा का तुमची सस्पेन्शन ऑर्डर निघाली की तुमची चौकशी सुरू. आणि मग ती कधी संपेल इवन आय डोंट नो. त्यातून तुम्ही बाहेर निघालात तर बरं, नाहीतर बरं. त्या रेणू अपदेच्या केसमध्ये आपण जे पुरावे गोळा केले होते ना, त्याचाही काही उपयोग होणार नाही आता, कारण शेवटी आयो मीच आहे. आणि दुसरी गोष्ट मला ही कळली आहे की ज्या दिवशी रेणू अपदेचा मर्डर झाला होता तो पीएम रिपोर्टनुसार पहाटे 3 ते 5 मध्ये झाला होता. आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन त्याच दरम्यान तुम्ही तुमचा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमध्ये विसरून गेला होता, नाही का? आज भले तुम्ही त्या जागेवरती आम्हाला मोबाईल लोकेशन थ्रू घेऊन गेला असाल, पण तुम्हाला ती एक्झॅक्ट लोकेशन कशी कळली सर? किती झालं तरी शंका तर येतेच ना. नरे, इतकं फास्ट तुमचं डोकं चालू शकत नाही. ठीक आहे, आपलं कामच आहे नाही का एकमेकांवर संशय घेणं. हरकत नाही. सो तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. चला, सस्पेन्शन ऑर्डर हातात येण्याआधी माझं एक महत्वाचं काम करून घेतो. आणि हा मोबाईल घेऊन जातोय. इफ यू वॉन्ट यू कॅन ट्रेस मी. दिशाताई, काय लफडा झालाय का? काही नाही, माझी जरा चिडचिड झाली. म्हणजे तेच काहीतरी झालंय म्हणून चिडलीस ना, म्हणजे लफडा झालाय. अरे हा शंतनू माझा फोन डिस्कनेक्ट करतो. काय? तुझा कॉल डिस्कनेक्ट केला? हे बघ, आलाच. हा दिशा, बोल. शंतनू, मला ना काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. मला एक कळलंय, तुला, आईला आणि शंतनू मावशीला मी सुवर्णाला दत्तक घेतलेलं मान्य नाही. त्यामुळे मी ठरवलं. तू काय ठरवलंस? आपण लग्न नाही करणार. आणि माझा निर्णय झाला. तू मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नको. मी सुवर्णाला दत्तक घेणं जर सगळ्यांनाच एवढं खटकतंय ना, तर मी ठरवलं, मी सुद्धा आईसाठी एकटी जगेन. हे बघ दिशा, आपण हे सगळं भेटून बोलूया.
आणि तू कुठलाही निर्णय घेणार नाहीयेस. माझा निर्णय झालाय शंतू. हे बघ, तुझा निर्णय झालाय पण आपला निर्णय नाही झालाय. बाय. काय रे, काय झालं? नाही काही नाही. मग चालायचं? हो निघूयात ना.